परिस्थिती आहे. आंबा, काजू यावर्षी मोहर व्यवस्थित आला. आत्ताची परिस्थिती काय? आत्ताची परिस्थिती ही तुमच्या समोरच परिस्थिती आहे. कारण आम्ही डिसेंबर पर्यंत आम्ही एकदम चांगल्या ह्याच्यात होतो. उत्सुकता होती की यावर्षी भरपूर आंबे फलधारणा असेल सगळं. 6 फवारणी म्हणून आज एक फळ आंब्यावर नाही शिल्लक असं. आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्ही फक्त सांगायचं. शासनांगडा कुठच्या आहे ना आम्ही काय करूचा शासनाबरोबर. बरं याचं काय मिळणं नाही, काय नाही, काय नाही. आम्ही हे लोकांचे ह्याचे बागो घेतो करारात. हे जर कुठे इन्शुरन्स वगैरे काय त्या मालकाक मिळतात. आम्ही जे करार करून आम्ही जे पैसे आगाव देतो 5-5 वर्ष त्यांना आमका काही होणार नाही. काजूचा सुद्धा आता पहिलं मोहर का आता ही फलधारणा व्यवस्थित आपण मागे आता काही नाही. कारण थोडासा धुक्या पडल्यामुळे साप मोहर जळण खाक झाली. 3-3 फवारण्या आम्ही काजूवर मारलेले असतात सध्या. आंब्याचं जे प्रमाण झालं, प्रमाण कमी व्हायचं म्हणजे मोहर जळून गेलं. काय कारण असेल? आंब्याचा म्हणजे हे जो दव पडला, त्या दवाने सर्व हे गेले, बाद गेली कलमं सर्वच्या सर्व. माझी अशी नाही, शेकडो शेतकऱ्यांची गेली. सरकारकडे काय अपेक्षा आहे आता? सरकारकडे म्हणजे आज अपेक्षा म्हणजे काय? निदान आमचे फवारणीवर ते जरी पैसे औषधाचे दिले, तरी आम्ही समाधानकारक असू याच्यात. तुमचं नाव? माझं नाव अरुण राऊत तेंडोली भोम. अ, आंबा आणि काजू यावेळी मोहर मोठ्या प्रमाणात आला. काय परिस्थिती आहे आता नक्की बागायतदारांची? आंबा ह्या वर्षी आंब्याला खरं म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये भरपूर प्रमाणात मोहर आला. त्यामुळे आम्ही खरं म्हणजे सगळे शेतकरी किंवा बागायतदार आम्ही खुश होतो. प्रत्यक्षात आज वस्तुस्थिती बघितली तर जो मोहर अगदी 70-80% आला, पण त्याला सेटिंग अजिबात नाही. म्हणजे 5% सुद्धा त्याला सेटिंग राहिलं नाही आणि तो मोहर पूर्णपणे गळून गेला, काळा पडला. वेगवेगळे त्याला कीटक म्हणजे हा संपला, दुसरा तुडतुडा संपला, थ्रिप्स आला, त्याच्यानंतर इतर हे आले आणि अशा पद्धतीने हा मोहर अति थंडीच्या थंडी उशिरापर्यंत किंवा पाऊस सुद्धा उशिरापर्यंत राहिल्यामुळे तो गळून पूर्ण गेला. आणि आज या ठिकाणी बघायला गेलं तर हे बघा, हे आता आमची झाडं ही खरी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोहरलेली होती. आज त्याला हा जो पहिला मोहर आला होता त्याला आज काही शिल्लक राहिलेलं नाही. त्याला हे असं असं पुढे फक्त त्याचे असे दांडे राहिलेत आणि त्याच्यानंतर त्याला परत जानेवारीच्या एंडला दुसरा मोहर सुरू झाला, रिफ्लॉवरिंग म्हणतो तशामध्ये. त्यामुळे सुरुवातीचं जे काय 5% किंवा काय होतं ते सुद्धा आज शिल्लक अजिबात दिसत नाही. आज बघितली परिस्थिती तर झाडांकडे बघितलं तर काही झाडावर असं रिफ्लॉवरिंग झालं, पण त्याच वेळी जी झाडं अगोदर मोहरून गेलेली आहेत त्या झाडावर ती न मोहरल्यासारखी अशी वाटतात. पहिल्यांदा सुरुवातीला डिसेंबरमध्ये बघितलं तर पान सुद्धा दिसत नव्हतं, इतका मोहर होता. आणि आज परिस्थिती एकदम हलाखीची झालेली आहे. आणि हे एक संपूर्ण आमच्या आंबा बागायतदारांवर मोठं संकट आलेलं आहे. खरं म्हणजे आज शासनाने त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि शासनाने काय आपण बघतो किंवा पंचनामे करूया किंवा त्यांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी परिस्थिती हवामानामुळे खूप खराब झालेली आहे. आणि त्याचे आता जर खरं म्हणजे शासनाने ह्याच्यावर वेळीच लक्ष घालून ह्याचे जे आहेत ते गावोगावी पंचनामे करावे आणि काय वस्तुस्थिती आहे ती बघावी आणि शेतकऱ्याला ह्याच्यातून सावरण्यासाठी जी उपाययोजना करता येईल ती करावी. काजूची सुद्धा हीच परिस्थिती. काजूला सुद्धा कसं ह्या वर्षी जसा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला त्याचप्रमाणे अति थंडी राहिली आणि काजूला कसं सेटिंग होण्यासाठी उष्णता लागते, पण ती अजूनपर्यंत अजिबात नाही. त्यामुळे जो मोहर सुरुवातीला आला तो तसाच्या तसा राहिला, हळूहळू तो फुलून गेला आणि आज तिथे सुद्धा परिस्थिती एक 20-25% पर्यंतच तिथे सुद्धा परिस्थिती राहिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.